नमस्कार शेतकरी मित्रांनो. मनरेगा अंतर्गत विहीर मिळते म्हणून तुम्हीही अर्ज करणार असाल तर आधी ही माहिती जाणून घ्या. कारण फक्त शेतीची जमीन आहे म्हणून प्रत्येकाला लगेच विहीर मंजूर होते असं नाही. काही लोकांना आधी लाभ दिला जाऊ शकतो आणि काहींसाठी हे नियम वेगळे असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. मनरेगा विहीर योजनेसाठी कोण पात्र असू शकतं, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि अर्ज करताना कोणती काळजी घ्यायची, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर जमीन असणं खूप महत्त्वाचं आहे. मनरेगा अंतर्गत विहीर करण्याची गरज असेल तर व्यक्तीकडे जमीन असणं खूप गरजेचं आहे. फक्त जमीन आहे एवढ्यावरच निर्णय होत नाही, तर ज्या जमिनीवर विहीर करायची आहे त्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि इतर आवश्यक बाबी तपासल्या जाऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण डॉक्युमेंटची पडताळणी केली जाते. 2. काही लोकांना आधी लाभ मिळू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक अर्जदाराला एकाच पद्धतीने लाभ मिळेलच असं नाही. शासनाच्या नियमानुसार काही पात्र कुटुंबांना किंवा लाभार्थ्याला आधी लाभ दिला जाऊ शकतो. त्यामुळं अर्ज करण्यापूर्वी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का हे ग्रामपंचायतीमध्ये नक्की विचारून घ्या. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये माहिती घ्या. या योजनेच्या प्रक्रियेत तुमच्या गावातील ग्रामपंचायतीची भूमिका खूप महत्त्वाची आहे. म्हणून कोणीतरी सांगितलं म्हणून अर्ज करण्यापेक्षा थेट ग्रामपंचायतीमध्ये जाऊन विचारा. मनरेगा अंतर्गत विहिरीसाठी सध्या अर्ज देण्यात येत आहेत का? माझं नाव आणि माझी जमीन या कामासाठी पात्र आहे का? असं विचारल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. कागदपत्रे तयार ठेवा. अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणं चांगलं. उदाहरणार्थ आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि संबंधित कार्यालयाकडून मागितली जाणारी इतर कागदपत्रे हे तुमच्याकडे अगोदरच असणे गरजेचे आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अर्ज केला म्हणजे विहीर लगेच मंजूर झाली असं नाही. तुमच्या अर्जाची आणि जमिनीची आवश्यक तपासणी झाल्यानंतरच पुढची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे तुमचे काम लगेच करून देतो, एवढे पैसे द्या असं कोणी सांगत असेल तर सावध राहा. कोणालाही पैसे देण्याआधी अधिकृत कार्यालयात जाऊन संपूर्ण माहिती मिळवा. तर शेतकरी बांधवांनो, मनरेगा विहीर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधी आपली पात्रता आणि आपल्या गावातील सध्याची प्रक्रिया समजून घ्या. आणि आता सर्वात महत्त्वाची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मनरेगा विहीर योजनेसाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात आणि ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दिल्यानंतर पुढे काय होतं, ही माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच सरकारी योजना आणि शेतकऱ्यांशी संबंधित संपूर्ण माहिती मी माझ्या चॅनलवर देत राहतो. तर चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.